तर मम्मी सांग की तुझं हे वर्ष कसं गेलं, काय वाटलं तुला या वर्षाबद्दल आणि काय अपेक्षा आहे तुला पुढच्या वर्षाबद्दल? पुढच्या वर्षी खूप चांगलं जावं, खूप मस्त जावं, खूप हॅपीच जावं. सगळ्यांचं चांगलं होऊ दे आणि माझं पण चांगलं साठी सांग तुझं कसं गेलं. तर आपण आता हिलाच विचारूया. बोल. तर माझ्यासाठी 2025 एक छान होतं, लाईक छान सुरुवात झाली. मी फर्स्ट ऑफ ऑल मुंबईमध्ये शिफ्ट झाले आणि माझ्यासाठी असं वाटलं की यार गणपती बाप्पा माझ्यावर खूप प्रसन्न आहे. मी आल्याला मला जॉब लागला, माझं सगळं सेटल झालं, मला घर भेटलं आणि झालं. मला 1 वर्ष झालं आता मुंबईमध्ये. मला घरची फार आठवण येते, बट ठीक आहे, इट्स फाईन. पण छान वाटतं मला आता इथे. आणि मी आता फर्स्ट इयर बनवते जे मुंबईमध्ये मी न्यू इयर म्हणजे काय बोलतात त्याला की न्यू इयर असते आणि मी ते फर्स्ट टाइम मुंबईमध्ये सेलिब्रेट करते. तर मी आज खूप एक्सायटेड आहे आणि मला माझ्या फॅमिली सोबत सेलिब्रेट करायचं आहे हे. तर त्यामुळे आम्ही आता सगळे इकडे चल मम्मी इकडे. आणि 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 काय असणार रिझॉल्युशन, काय ठरवलं? काय काय मम्मी तू काय करशील पुढच्या पहिलं तर बिर्याणी सोड. तुझे खूप पैसे वाचतील. मला खूप सेव्ह करायचे तुमसे ना हो पाएगा. आणि बिर्याणी खाऊन येऊन जाऊन बिर्याणी खादाळी. एवढंच की आज सुद्धा ती बिर्याणी खाऊन सेलिब्रेट करणार आहे. पण मी व्हेज खाते, मी नॉनव्हेज खात नाहीये. व्हेज बिर्याणी खाते आणि मी सेव्ह करायचं ट्राय करणार हमें तुम्हारे लक्षण बिल्कुल ठीक नहीं लग रहा है. तुमसे ना हो पाएगा. आहे. लाईक छोटे छोटे खर्च पण मी वाचवणार आहे. कालच मी हिशोब काढला तर माझे 7-8 हजार असे 50-50 रुपये देऊन गेले. तर मी यावर्षी खूप सेव्ह करणार आहे. मित्रांसोबत जर खायचं प्यायचं कमी कर आणि त्यांना पण सांग जरा बचत करा मला खायचं. सो हिचे मित्र आणि हिच्याकडे कोणी पार्टी वगैरे मागू नका. कधी देतच नाही ते जाऊ दे. पण मी अजून एक रिझोल्युशन ठरवलंय की मला 2026 मध्ये खूप फिरायचंय आणि मेन म्हणजे माझं युट्यूब मॉनिटाईज करायचंय. आणि मग मी तुझं सांग, तुझं काय असणार 2026 मध्ये काय करशील? काय नाही, जॉबला जाणार. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. हे असतं रिअल रिझॉल्युशन. जॉबला जाणार, घरातले काम करणार, तुला सांभाळणार, तुझा डबा करणार, हेच माझं तर आयुष्य आहे. ह्याच्या पलीकडे माझं काय नाही. काही इथं कोण मैत्रीण नाही, कोण नाही. मग केले अरे हमारे साथ. काल मम्मी माझी गावावरून आली आणि कालच मी आणि ओंकार विचार करत होतो की एवढे दिवस आम्ही आहे पण आम्ही फक्त एकमेकांशीच बोलतोय. मम्मी आल्यापासून तिने 7-8 कॉल्स केले, कोणाकोणाला गेले तिला माहिती आणि बोलते माझे कोण फ्रेंड्स नाही आहेत. तर गाईज आता वाजलेत नियर अबाउट 10-10:30 आणि आम्ही आत्ता चाललोय जेवायला. आणि मी तुम्हाला प्रत्येकाचा लुक दाखव. हे काय झालं बघ शिट यार. आम्ही आता लिटरली इतके छान फोटोज काढले इथे आणि ती पाईपच पडली. तर गाईज आता वाजलेत 10:30 आणि आम्ही आत्ता चाललोय जेवायला. आणि आमचा इतका असा फॅन्सी प्लॅन नाही आहे पण एकदम सिम्पल क्यूट प्लॅन आहे. आणि कोइन्सिडेंटली आम्ही लिटरली एकसारखे कपडे घातलेत. म्हणजे मम्मी इकडे, मी आणि मम्मी आम्ही दोघींनी घातलाय हा पिंक आणि त्यानंतर ओंकार त्यांनी पण घातलाय बेबी पिंक. अँड वी आर लुकिंग गॉर्जियस पिंक फॅमिली काइंड ऑफ थिंग. सो लेट्स गो आणि बघूयात आपण काय खातोय काय नाही. आमचं काय ठरलं नाही आहे बट लेट्स गो. मसाला मैडनेस में, लेकिन शायद इधर वेटिंग मतलब बहुत ज़्यादा है. लाइक नियर अबाउट हमको 2 घंटा लगेगा. तो 2 घंटे में तो लिटरली 12 बज जाएंगे एंड न्यू ईयर इधर ही हो जाएगा. तो शायद हमारा प्लान थोड़ा चेंज हो सकता है. लेट्स सी व्हाट हैपन्स बट वी आर होपिंग फॉर द बेस्ट. मम्मी तुला हे काय वाटतंय, कसं वाटतंय? मस्त वाटतंय. मम्मीला माझ्या कुठेही थांबायला अजिबात नाही आवडत, तिचा पेशन्स संपतो. तरी पण आज बसले. हाय ओंकारच खूप प्रिटी दिसतो. हाय वैदेही. कसं वाटतंय मसाला मॅडनेस? तर आत्ता आम्ही मसाला मॅडनेसमध्ये वेटिंगवर बसलो आहे
बिकॉज हे 31st आहे आणि वेटिंग खूप आहे. वेटिंग खूप आहे. 15-20 मिनिट लागतील. 15-20 तर मला वाटतं जास्त लागते. 31st. कारण इथे मोस्टली क्राऊड जो आहे ना तो पियक्कड लोकांचा आहे आणि ते आरामात पितात आणि मग त्यांना वेळ लागतो फार. तर आम्ही विचार करतोय का आम्ही इथेच बाहेरच बसू, बट आतमध्ये ना खूप छान डेकोरेट केलं आहे. खूप प्रिटी अशी म्हणजे क्रिसमस कॅप्स वगैरे लावलं. तर मला आतमध्ये जायचं आहे, त्यामुळे ओंकार ट्राय करतो आज जाण्यासाठी. बघू आता, जाऊया. Let's hope. I'm loving this. दारू पिण्यासाठी आली आहे ती इथे, बट तिला आज दारूच नाही भेटली. मी कधीच आय डोंट ड्रिंक. येस, शी ड्रिंक्स. आय नो शी ड्रिंक्स. I never drink, I never smoke, I don't do anything. I am pure and I love that. I never drink that. ह्या हॉटेलवाल्यांनी आम्हाला जेवण होईपर्यंत मम्मीचा राग शांत करण्यासाठी थोडेसे हे दिले, जे मम्मी बघून खुश झाले. तर गाईज आता आमचं जेवण वगैरे झालं आणि न्यू इयर फायनली स्टार्ट झालं आणि खूप 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 भारी वाटतंय. कारण की मी फर्स्ट टाइम मुंबईमध्ये माझ्या फॅमिलीसोबत असा हा सेलिब्रेट केला आहे, तर मला खूप 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 भारी वाटतंय. तर गाईज आमचं जेवण झालं. इथे एक मंदिर आहे, तर आम्ही आता तिथे आलोय. गणपती बाप्पा हॅपी न्यू इयर. आजचा हा व्लॉग न्यू इयर आणि 31st व्लॉग इथेच समाप्त करतो आहोत. आता खूप लेट झालंय आणि गणपती मंदिर आहे गणपती बाप्पाच्या समोर. इट वॉज अ ग्रेट डे. मला आज खूप मजा आली. मी माझ्या फॅमिलीसोबत टाइम स्पेंड केला खूप वेळानंतर. अँड आय होप की 2026 नीट जाईल गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने. अँड येस, दॅट्स इट फॉर द डे. डू लाईक, शेअर, सबस्क्राईब अँड डोंट फॉरगेट कमेंट. बाय बाय बाय.